नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिकेमध्ये ज्या वॅकन्सीज निघालेल्या होत्या, तर बघा मित्रांनो, एकूण 5 संवर्गातील 245 पदांकरिता ही जाहिरात निघालेली होती। तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ही 23 डिसेंबर 2024 रोजी प्रकाशित करण्यात आलेली होती। आणि ही कुठे प्रकाशित करण्यात आलेली होती? जी नागपूर महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट आहे nmc.nagpur.gov.in, तर या वेबसाईटवरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली होती। ओके, तर या जाहिरातीचा शेवटचा दिनांक 16 जानेवारी होता मित्रांनो। तर या जाहिराती अंतर्गत एकूण जे 5 संवर्ग आहेत, तर त्या 5 संवर्गांमध्ये ज्या कॅन्डिडेट्सनी अप्लाय केलेलं होतं, तर त्या कॅन्डिडेट्सकरिता आज ही खूप महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो। ॲक्च्युली ही न्यूज कालच्या तारखेमध्येच आलेली आहे, म्हणजे 5 मार्च 2025लाच नागपूर NMCची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती न्यूज टाकण्यात आलेली आहे, किंवा जो प्रपत्र ब आहे तो अपलोड करण्यात आलेला आहे। ओके, तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रपत्र ब। तर हा प्रपत्र ब कशाच्या संदर्भात आहे मित्रांनो? ऑनलाईन परीक्षेचा वेळापत्रक व प्रवेश सूचना। ओके, म्हणजे ज्या कॅन्डिडेट्सनी या ठिकाणी अप्लाय केलेलं होतं, तर त्या प्रत्येक किंवा 5ही प्रवर्गातील ज्या परीक्षा होणार आहेत त्याचा वेळापत्रक आणि प्रवेश पत्रावरती काय सूचना असणार ते यामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत। ओके, तर 5 संवर्ग कोणते आहेत आणि त्याचा वेळापत्रक कसा असणार आहे ते आपण खालीलप्रमाणे बघून घेऊयात। ओके, तर बघा या ठिकाणी पदनाम वृक्ष अधिकारी। तर बघा मित्रांनो, वृक्ष अधिकारीची जी एक्झाम असणार किंवा परीक्षा असणार ती कोणत्या तारखेला असणार? 20/3/2025ला। ओके, वेळ किती असणार? सकाळी 9 ते 11च्या दरम्यान, म्हणजे शिफ्ट 1 मध्ये यांचा पेपर असणार। ओके, त्यानंतर आपण कनिष्ठ अभियंता विद्युत जर बघितलं तर त्यांचा पण एक्झाम 20/3/2025ला असणार। केव्हा असणार? दुपारी 1 ते दुपारी 3च्या दरम्यान असणार, शिफ्ट 2 मध्ये असणार। ओके, त्यानंतर आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ओके, म्हणजे असिस्टंट सिव्हिल इंजिनियरचा जर बघितलं तर यांचा जो एक्झाम असेल मित्रांनो, हा मल्टिपल शिफ्ट्समध्ये आहे। बघा 24 तारखेला असणार, 24 तारखेला जी सकाळी ते 9 ते 11ची जी शिफ्ट असेल शिफ्ट 1 त्यामध्ये असणार। त्यानंतर 24 तारखेला परत दुपारची जी शिफ्ट असेल शिफ्ट 2 दुपारी 1 ते 3च्या दरम्यान असणार। परत 24 तारखेला मित्रांनो सायंकाळची तिसरी जी शिफ्ट असेल सायंकाळी 5 ते 7 पर्यंतची जी थर्ड शिफ्ट आहे त्यामध्ये होणार। मग लगेच दुसऱ्या दिवशी परत जे स्थापत्य अभियांत्रिकी आहेत, ओके, तर त्यांची 25 तारखेला पहिल्या शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी 9 ते 11च्या दरम्यान फर्स्ट शिफ्टमध्ये होणार, आणि परत 25/3/2025ला दुपारी 1 ते 3ची जी दुसरी शिफ्ट असणार त्या शिफ्टमध्ये होणार। मग त्यानंतर मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापत्य, ओके, तर यांची जी परीक्षा असेल मित्रांनो 26 मार्च 2025ला सकाळी 9 ते 11च्या दरम्यान फर्स्ट शिफ्टमध्ये होणार। परत 26/3/2025ला दुपारी 1 ते 3च्या दरम्यान सेकंड शिफ्टमध्ये असणार। परत 26/3/2025ला सायंकाळी 5 ते 7च्या दरम्यान थर्ड शिफ्टमध्ये असणार। ओके, आणि लगेच सेकंड डेला म्हणजेच काय 27 तारखेला सुद्धा एका शिफ्टमध्ये एक एक्झाम होणार मित्रांनो। ही परीक्षा सकाळच्या शिफ्टमध्ये म्हणजे पहिली शिफ्ट 9 ते 11च्या दरम्यान होणार। ओके, आणि त्यानंतर नर्स परिचारिका, म्हणजे ज्यांनी GNM बेसिक क्वालिफिकेशन मागितलेलं होतं, ओके, स्टाफ नर्स बेसिकली म्हणतो, तर स्टाफ नर्सची जी परीक्षा असेल ती 27 तारखेला असणार। 27 तारखेला पहिली जी एक्झाम असेल पहिली शिफ्ट जी 27 तारखेला सेकंड शिफ्टमध्ये असणार दुपारी 1 ते 3च्या दरम्यान सेकंड शिफ्ट 2 मध्ये, आणि परत 27/3/2025ला काही विद्यार्थ्यांची परीक्षा सायंकाळी 5 ते 7च्या दरम्यान शिफ्ट 3 मध्ये असणार। ओके, तर बघा मित्रांनो नंतर काही सूचना दिलेल्या आहेत। उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परीक्षेकरिता ॲडमिट कार्ड नागपूर महानगरपालिकाच्या www.nmc.nagpur.gov.in या संकेतस्थळावरील पदभरती किंवा जी रिक्रुटमेंट या लिंकवर 17/3/2025 17 मार्चपासून अवेलेबल होणार आहेत आपले ॲडमिट कार्ड्स, ओके, उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तसेच उमेदवारांनी वरील प्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक, ॲप्लिकेशन नंबर व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड नमूद करून ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड उपलब्ध करून घ्यावेत। ओके, तर बघा ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे। त्यामध्ये रिक्रुटमेंट सेक्शन आहे, त्या रिक्रुटमेंट सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि तुम्ही जो रजिस्ट्रेशनच्या वेळी पासवर्ड यूज केलेला होता तो पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे, आणि तुम्हाला तुमचा हॉल तिकीट डाउनलोड करायचा आहे, किंवा तुमचा जो ॲडमिट कार्ड आहे तो डाउनलोड करायचा आहे। ओके, त्यानंतर संकेतस्थळावरून ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड उपलब्ध करून घेणे, परीक्षेस वेळेवर उपस्थित राहणे
याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील। तसेच परीक्षा केंद्राबाबतची संपूर्ण माहिती ओळखपत्र वर नमूद राहील। तर बघा मित्रांनो, जो काही ॲडमिट कार्ड आहे तो डाउनलोड करणे, त्याचा प्रिंट घेणे, ओके, आणि ज्या ठिकाणी तुमचा एक्झाम असेल त्या ठिकाणी पोहोचणे हे सर्वस्वी जबाबदारी ही कॅन्डिडेट्सची असेल, ओके, उमेदवाराची असेल। त्यामध्ये जर तुम्ही कुठलीही गडबड करणार त्यासाठी जी कंडक्टिंग ऑथॉरिटी आहे ती जबाबदार राहणार नाही, त्यासाठी तो पर्टिक्युलर कॅन्डिडेट ही जबाबदार असेल, ओके। त्याचप्रमाणे संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही अथवा डाउनलोड केले नाही इत्यादी कारणे ऑनलाईन परीक्षेच्या वेळेस विचारात घेतली जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, ओके। तर बघा मित्रांनो, यामध्ये फक्त हा जो आपल्याला PDF दिसतोय, तर यामध्ये जो ॲडमिट कार्डच्या रिलेटेड जे इन्स्ट्रक्शन्स आहेत, ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करता येईल तुम्हाला त्याबद्दलच्या इन्स्ट्रक्शन आणि जो परीक्षेचा जो टाइम टेबल आहे तोच मेन्शन केलेला आहे, परंतु यामध्ये तुमचा सिलेबस कुठेही मेन्शन केलेला नाही। परंतु याच जी वेबसाईट आहे नागपूर NMCची वेबसाईट जर तुम्ही का व्हिजिट केलात मित्रांनो, तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। या ठिकाणी तुम्ही नागपूर NMCची वेबसाईट हे बघा, ही नागपूर NMCची वेबसाईट आहे मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्हाला NMC रिक्रुटमेंट अप्लाय नाऊ किंवा क्लिक हिअर फॉर NMC रिक्रुटमेंट केल्यानंतर हा अशा प्रकारचा होम पेज ओपन होणार। तर या ठिकाणी तुम्हाला तुम्ही पोहोचल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सूचनापत्र दिसणार मित्रांनो, सिलेबसच्या रिगार्डिंग आहे सूचनापत्र। तर आपण सिलेबस सुद्धा बघून घेऊयात। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला सिलेबस दिसून येणार। तर हे काय म्हटलेलं आहे यामध्ये, ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम तसेच ग्रुप लेवल टायमर बाबत सूचना। तर यामध्ये काय म्हटलेलं आहे की ही जी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन होता, तर यामध्ये सदर नागपूर महानगरपालिकेच्या जाहिरात ऑनलाईन परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की गट क मधील एकूण 5 पदांसाठी सोबत जोडलेल्या प्रपत्र अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे परीक्षेचे अभ्यासक्रमाचे सिलेबस जोडण्यात आलेला आहे, ओके। ऑनलाईन परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तांत्रिक ज्ञान व पदाशी संबंधित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील। म्हणजेच काय, वस्तुनिष्ठ म्हणजे जे MCQ बनतं, ओके। तर मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा तुमचा पेपर असेल, ओके। तर एकूण 100 प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ स्वरूपाचे असून प्रत्येक प्रश्नास 200 गुण, म्हणजे एकूण तुमचा जो पेपर असणार तो 200 मार्काचा असेल, ओके। एकूण गुण 200, परीक्षेसाठी एकत्रितपणे 120 मिनिटाचा म्हणजे 2 तासाचा वेळ किंवा कालावधी अनुज्ञेय राहील। दिव्यांग प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी प्रत्येक तासाला 20 मिनिट अतिरिक्त वेळ म्हणजे टोटल 40 मिनिटाचा एक्स्ट्रा टाइम दिला जाणार, ओके। ज्या दिव्यांग प्रवर्गातून अर्ज केलेला आहे अशा व्यक्तींना, म्हणजे जे फिजिकली हँडिकॅप असणार त्यांच्यासाठी, ओके, अतिरिक्त वेळ अनुज्ञेय राहील। तसेच ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशाबाबत सूचना सोबत जोडलेल्या प्रपत्र मध्ये दर्शवण्यात आलेल्या आहेत, ओके। तसेच दिव्यांग प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेवेळी ज्यांना सहाय्यक म्हणजे स्क्राईबची ज्यांना जर गरज असेल, ओके, तर असा जर पर्याय निवडला असेल तर त्यांना 7 दिवसा अगोदर जे नागपूर महानगरपालिकेची मेल ID आहे, तर या मेल ID वरती मेल करायचा आहे आणि स्क्राईब निवडायचा आहे, ओके। तर बघा मित्रांनो, पुढे आपण 5ही पदाचा जो सिलेबस आहे तो सिलेबस बघून घेऊयात। तर बघा, या ठिकाणी सिलेबस फॉर रिक्रुटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर सिव्हिल। तर बघा, हा सिव्हिलसाठी ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठीचा सिलेबस आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, थोडं स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुम्हाला दिसून येणार या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल करिताचा हा सिलेबस आहे, ओके। त्यानंतर परत स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुम्हाला जे थर्ड पोस्ट आहे नर्स GNM, तर नर्स GNM साठीचा हा तुम्हाला सिलेबस बघता येत आहे। तर बघा, नर्स GNM करिता कोणता, मराठीचे किती प्रश्न असणार, एकूण 15 प्रश्न असणार। सर्वसाधारण शब्द संग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ व आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्न। तर बघा मित्रांनो, यामध्ये उतारा येणार, तुम्हाला उतार्यामध्ये 2 ते 3 प्रश्न विचारले जाणार, ओके। त्यानंतर इंग्लिशमध्ये 15 क्वेश्चन्स असणार। इंग्लिश वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड यूज। त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी जो उतारा असणार मराठीमध्ये
उतारा तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा विचारण्यात येणार. त्यानंतर इंटेलेक्च्युअल टेस्ट. ओके, तर इंटेलेक्च्युअल टेस्टमध्ये एकूण 15 प्रश्न आहेत. तर यांचा जो लेवल असेल मित्रांनो हा 12वीचा लेवल आहे. प्रत्येक कोणताही सिलेबस जो आहे तुमचा हा 12वीच्या लेवलचा विचारण्यात येणार. ओके, तर बघा यामध्ये जसं जनरल इंटेलिजन्स अँड असेसमेंट, तर याला आपण बेसिकली रिझनिंग म्हणतो. ओके, तर रिझनिंगचे प्रश्न असणार. त्यानंतर परत इकडे पण लॉजिकल बेस्ड क्वेश्चन्स असणार आणि अरिथमेटिक म्हणजे जे आपण मॅथमॅटिक्स म्हणतो. ओके, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. ओके, त्याला आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. तर हे जवळपास टोटल किती 15 क्वेश्चन्स आहेत. तर असं समजून घ्या मित्रांनो 7 ते 8 क्वेश्चन्स हे रिझनिंगचे असणार आणि 7 ते 8 क्वेश्चन तुमचे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे असणार, म्हणजे मॅथमॅटिक्सचे असणार. ओके, अरिथमॅटिक म्हणू शकतो. ओके, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचे जनरल नॉलेजचे एकूण 15 क्वेश्चन्स असणार. जनरल नॉलेजमध्ये हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, जिओग्राफी ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र, इंडियन इकॉनॉमी आणि परत करंट अफेअर्स दिसत आहे. बरेचसे क्वेश्चन्स याच्यामध्ये असणार. सोबतच जिओग्राफी, सोशल हिस्ट्री, क्लायमेट इट्सेट्रा अबाउट द डिस्ट्रिक्ट्स दॅट इज महाराष्ट्र, दॅट इज नागपूर महाराष्ट्र. ओके, तर बघा मित्रांनो यामध्ये पर्टिक्युलरली मेन्शन केलेलं आहे की नागपूरची जी जिओग्राफी आहे, ओके, तर त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहे. तर तुम्हाला त्याप्रमाणे तयारी करायची आहे. ओके, अँड लोकल इश्यूज अँड द फीचर स्पेशालिटीज ऑफ द डिस्ट्रिक्ट. ओके, तर काही लोकल इश्यूज आहेत, फीचर्स आहेत, स्पेशालिटीज आहेत, त्याबद्दल तुम्हाला रीड करून जायचं आहे. तर हे बघा मित्रांनो हा जो पेपर पॅटर्न आहे तुमचा 60-40चा आहे. ओके, तर 60% जे क्वेश्चन्स आहेत हे अदर सिलेबसचे आहेत आणि 40% क्वेश्चन्स जे आहेत ते तुमच्या नर्सिंग सिलेबसचे असणार. जो डोमेन सब्जेक्ट आहे ते त्याच्या बेसिस. ओके, तर डोमेनमध्ये किती 40 क्वेश्चन्स असणार. 40मध्ये RCH प्रोग्राम, नर्सिंग आर्ट, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1, पार्ट 2, मेंटल हेल्थ नर्सिंग, म्हणजे ऑल टुगेदर जो काही तुमचा नर्सिंगचा सिलेबस आहे. सोबतच यामध्ये बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटबद्दल पर्टिक्युलरली मेन्शन केलेला आहे मित्रांनो. हा जो बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आहे तो आपला मायक्रोबायोलॉजी जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये इन्क्लूड असतो मित्रांनो, परंतु यांनी यामध्ये स्पेशली म्हटलेलं आहे. तर याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये रीड करून जायचं आहे. सोबतच मित्रांनो इम्युनायझेशन आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क्सचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करून जायचा आहे. ओके, तर मित्रांनो यासाठी मी आता तुम्हाला थोडं बुक्स सजेस्ट करून घेतो. जसं की यामध्ये काय म्हटलेलं आहे, मराठी व्याकरण करिता तुम्ही बाळासाहेब शिंदेचा बुक्स यूज करू शकता मित्रांनो. सेम इंग्लिशकरिता सुद्धा बाळासाहेब शिंदेचा एक पुस्तक येतो तो यूज करू शकता. त्यानंतर इंटेलेक्च्युअल साठी तुम्ही किरण पब्लिकेशनचा बुक यूज करू शकता. ओके, ॲरिथमेटिक्ससाठी मित्रांनो RS अग्रवालचा पुस्तक येतो तो यूज करू शकता. जनरल नॉलेजमध्ये तुम्ही मित्रांनो स्पीडी नावाचा बुक येतो, RRBसाठी येतो मित्रांनो. किंवा मग त्या व्यतिरिक्त तुम्ही जो लुसेंटचा एक बुक आहे लुसेंट्स. ओके, तर लुसेंटचा सुद्धा बुक यूज करू शकता. आणि डोमेनमध्ये आयदर तुम्ही टार्गेट हाय बुक यूज करू शकता मित्रांनो किंवा मग PR यादव बुक येतो. ओके, तर हे सगळे बुक्स तुम्ही याकरिता यूज करू शकता. ओके, तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.